आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, आता अमित शहा रायगडाकडे रवाना झाल्याचं समजतंय। हो, काही वेळातच अमित शहा रायगडकडे रवाना होणार आहे। पुणे विमानतळावरून हेलिकॉप्टरने ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मुरलीधर मोहोळ असण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे। हे सगळेजण एकत्र रायगडला जाणार आहे। मात्र काहीच वेळापूर्वी या अमित शहांचा जो काही ताफा असणार आहे त्या सगळ्या ताफ्याची सगळी चौकशी करण्यात आली आहे, त्याची तपासणी करण्यात आली आहे। प्रत्येक गाड्यांची किंवा प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात आली आहे, त्यांचे इन्शुरन्स आहे की नाही याची सगळी आरटीओकडनं माहिती घेण्यात आली आहे। आपण जर आत बघितलं तर सगळा ताफा त्यांचा तयार आहे। काहीच वेळात अमित शहा या ठिकाणनं या रिट्स हॉटेलमधनं बाहेर पडतील आणि रायगडच्या दिशेनं रवाना होतील। तिथे गेल्यावर ते पाचडला जातील, आधी जिजाऊ मातेला अभिवादन करतील, त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड किल्ल्यावर जाऊन अभिवादन करतील आणि दुपारी अर्थात ते सुनील तटकरे यांच्या घरी देखील भोजनासाठी जाणार आहेत। मात्र आता सध्या बघितलं तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे सोबतच रायगडला जाणार आहेत। श्रुती, शिवानी, रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अमित शहांसोबत असल्याचं समजतंय। अधिकचे काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? हो, काल रात्रीच अमित शहा यांना रिसीव्ह करण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते। त्यांनी स्वागत देखील केलं। काल रात्री त्यांच्यात बैठक झाल्याची ही शक्यता आहे। साधारण रायगडचा जो पालकमंत्री पदाचा तिढा आहे त्या संदर्भात बैठक झालेली असू शकते। मात्र सकाळी देखील ते तिघेही म्हणजे एकनाथ शिंदेही त्यांच्यासोबत असतील। हे तिघेही आता रायगडला जायला निघू शकतात। आपण जर काही वेळापूर्वीची माहिती बघितली तर या तिघांमध्येही काही छोट्या प्रमाणात बैठक झाल्याची ही माहिती आहे। मात्र नेमकं काय आहे अजून यातनं समोर आलं नाहीये। 10 वाजताच्या सुमारास अमित शहा या ठिकाणी रायगडला जाण्यासाठी निघतील आणि त्यांच्यासोबतच आम्ही सांगितलं तसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील असणार आहे। धन्यवाद शिवानी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज रायगडचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शहांसोबत उपस्थित असतील। तर ही काही दृश्य आपण पाहत होतो पाचाडमध्ये। तिथे आता अमित शहा यांच्याकडून जिजाऊंना अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर ते रायगडावर रवाना होतील। अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देखील रायगडकडे रवाना होत आहेत। आपण ही दृश्य पाहतोय पुण्यातून। रिट्स हॉटेलमधून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा निघतोय, ते रायगडकडे रवाना होतील। त्याआधी पाचाड येथे ते माँसाहेब जिजाऊंना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते रायगडकडे रवाना होतील। आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आणि बैठकांचं आयोजन आहे, त्यामध्ये अमित शहा सहभागी होतील आणि ते आता रिट्स हॉटेलमधून रायगडच्या दिशेने रवाना होत आहेत। मोठा फौजफाटा पोलिसांचा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गृहमंत्री अमित शहा रायगडकडे जात आहेत। आणि पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांच्याकडे जाऊयात। शिवानी, यांचा ताफा निघालाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा। नाही, अजून तरी ताफा निघाला नाहीये। ते रायगडच्या दिशेने रवाना व्हायचे आहेत, पण 10ची त्यांची वेळ होती। 10:03 झाले, अजूनही ताफा या हॉटेलच्या बाहेर निघायचा आहे। ताफ्याची तयारी झाली आहे। रस्ते काही प्रमाणात थांबवण्यात आले आहेत। प्रत्येक चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत। या दोन्ही बाजूचे जे काही रस्ते आहेत ते काही वेळासाठी थांबवण्यात आले आहे। काही पद्धतीनं थोड्या प्रमाणात वाहनं आतापर्यंत स्वतः सोडली जात आहे। ज्यावेळी एक हाय अलर्ट येईल की अमित शहा इथनं बाहेर निघतील त्यावेळी हे सगळे रस्ते, चारही बाजूचे रस्ते या चौकातले थांबवण्यात येणार आहे। रिट्स हॉटेल हे येरवडा चौकात आहे आणि येरवडा चौकात अनेकदा वाहतूक कोंडी असते। मग त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी थांबवणं पोलिसांसाठीचं मोठं आव्हान असणार आहे। मात्र काही वेळापूर्वीपासूनच हा वाहतूक काही प्रमाणात वळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे। त्यासोबतच इथली वाहतूक ज्यावेळी अमित शहा निघतील ती सगळे पूर्ण प्रमाणात थांबवण्यात येणार आहे।
त्याचीच तयारी सगळे पोलीस करताना दिसते. आपण चौकात जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा ताफा आपल्याला दिसतोय. अमित शहा कधीही या कोणत्याही क्षणी इथून बाहेर पडतील आणि ते रायगडच्या दिशेनं रवाना होतील. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील असतील. दिवसभर त्यांचे रायगड येथे कार्यक्रम आहेत आणि याच कार्यक्रमासाठी अमित शहा आज पुण्यातल्या रिट्स हॉटेलमधनं बाहेर निघून म्हणजे विमानतळावर जाऊन तिथनं हेलिकॉप्टरने ते रायगडला जाणार आहेत. बरं शिवानी, या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स.